नमस्कार, नॅनो एसटी ट्रॅव्हलरमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. थोडासा ब्लॉग यायला आपल्याला उशीर झाला इकडे, पण पावसाने थोडा उशीर केलाय, पण पाऊस आता नेमका आलेला आहे. आपला हजेरी लावले पावसाने खूप छानपैकी. पूर्ण महाराष्ट्रभर असं बघा पाऊस आता चांगली हजेरी लावलेली आहे. आपल्या मुंबईमध्ये देखील पाऊस खूप छान पद्धतीने लागला आहे आणि मी त्यासाठीच थोडासा आता पाऊस लागलो तर थोडासा बाहेर निघूया बोलू, बघूया कसं वाटतंय. दोनदा तीनदा पावसात जरा येणं जाणं झालं बाहेर, पण बोला थोडासा आता वेळ आहे, आपलं थोडी नॅनोला भाव काढूया आपला पावसामध्ये, थोडी तीच मजा घ्यायला थोडंसं बाहेर असं चाललं. सो आता एवढं छान ग्रीनरी वाटतंय ना, ह्या 2-4 दिवस पाऊस पडतोय. आपली वटपौर्णिमापासून थोडासा पाऊस लागायला चालू झालाय, पण खूप छान वाटतंय. तो थोडासा आपण ग्रीनरी पण बघूया आणि थोडीशी आपली नॅनो देखील बाहेरनं बघूया किती चमकते. छान पाऊस थोडा थोडा आता पडतोय, मगाशी खूप पडून गेला. आता बघा ना काय जबरदस्त. तुम्हाला काही आपले इथे ग्रीनरी शॉट देखील दाखवतो. थोडा माईक आपला प्रॉब्लेम आहे, माईकने आपण आणलाय तो तुम्हाला थोडासा आवाज कमी येतोय. काय कसं काय थोडं काही मला काय कळणार नाही, पण कदाचित थोडासा लांब आवाज येऊ शकतो. आणि एक झलक बघूया आपली ग्रीनरी. हा आहे आपला पाठीमागे जीवदानीचा डोंगर आहे. बघा ना किती भारी वाटतो. ॲक्च्युली मग दाखवतो मी आता परत एकदा. व्हिडिओमध्ये बघितला आहे, पण एक वन साईडने परत एकदा दाखवतो तुम्हाला. एकदम असा ढगाने पूर्ण तो व्यापलेला आहे. असा एकदम जायला तर जागा नाही कुठे. एकदम भारी, खूपच छान वाटतं एकदम. ते असं वाटतं ना का आता मंदिरात जावं, दर्शन घ्यावं. म्हणजे एवढं ते खूप असं कुठे महाबळेश्वर नाही तर असं माथेरान वगैरे गेल्यासारखं असं वाटतं. असं ते फिलिंग आहे वरती. बघू एकदा आपण कधी जायचा प्रयत्न करू त्या टायमातच. सुट्टी संडे असेल तेव्हा, संडे किंवा मंडे त्या टायमात आपण असा काहीतरी वातावरण असलं तर आपण नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू. सध्या काय आता निसर्ग एवढा खूप छान वाटतोय ना, बोलून काय. बघा ना, 1 मिनिट मागचे तर डोंगरच दिसत नाहीत ॲक्च्युली. बघा ना एवढं सही वाटतंय त्या साईडला, तर खूप भारी वाटतंय. असं वाटतं कुठंतरी छान एकदम निसर्गाच्या सानिध्यात झाल्यासारखं वाटतंय.
असं वाटतं कुठेतरी बाहेर कुठेतरी असं लॉंग राईडला गेलं तर खूप अजून मजा येईल. बाहेर कुठे असं जिकडे आपण कधी गेलोय नाही जास्त करून. खूप इकडे असे लोकेशन आहेत का खूपच पावसाळ्यामध्ये खूपच भारी भारी लोकेशन आहेत बघण्यासारखे आहेत ॲक्च्युली पावसामध्ये. अजून तर काय आत्ता चालू आहे पाऊस, अजून थोडा एक 20-25 दिवस गेले तर अजून निसर्गाचा जो एक शायनी असते, एक ग्रीन शायनी, ती एक दिसायला खूप छान वाटेल. आत्ता तर एवढी वाटते पण नंतर 20-25 दिवसांनी अजून खूप छान वाटेल बघायला. आणि स्पेशली आपल्या ज्ञान जोडीला एक तिला घेऊन एक फिरायची एक मजा आहे, ती एक वेगळीच येते. कॉम्पॅक्ट गाडी आहे पण कॉम्पॅक्ट बोलता येत नाही आहे. मजा येते तिला पुढे न्यायला एक. तर बघूया थोडासा पुढे ट्रिप प्लॅन आहे, तो कधी वर्क होतोय तो अजून आमचं कसं काय डिसाईड नाही आहे. तारीख डिसाईड, डेट काय आहे ती आपली डिसाईड नाही आपली होत आहे कधी जायचं आहे. कारण का जे दुसरे येणारे आहेत त्यांची देखील जॉबची म्हणजे सुट्ट्या बिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यांना जॉबवर, ते आपण मॅच व्हायला पाहिजे, माझ्या सुट्ट्या मॅच व्हायला पाहिजे. कुठे जायचं म्हटलं तर ॲटलिस्ट 2 ते 3 दिवस पकडून चाला तुम्ही. कारणामुळे आपण तारीख काय एवढी काय फास्ट ठरवत नाही, पण जाणं हे नक्की होणार आहे. सो चला मग आपण एकदा निघालोय छोट्याशा रस्त्याने. छोट्याशा म्हणजे इकडच्या छोट्याशा रस्त्याने थोडं हळूहळू मजा घेत, पहिल्या गेअरवर गाडी सोडून देत, हळूहळू मुंगीच्या गतीने. खूप भारी वाटते. मागच्या व्हिडिओमध्ये एकदा आपण सांगितलं होतं, अशीच थोडीशी चर्चा होती की पाऊस पडतोय का नाही. खूप हालत खराब होती. आता खूप छान वाटते, मान्सून आल्यापासून खूप भारी वाटते. अजून थोडा पाऊस पडावा, बराच पडावा, थोडासा पाणी थोडंसं वाहून गेलं पाहिजे तर थोडी मजा वाटते का बाबा पाऊस आला. थोडासा असं रिमझिम पडून वाटत नाही पाऊस पण खूप आता क्लायमेट एवढं खूप छान आहे. 26 डिग्री आता आहे. आता आपल्या गाडीच्या टेम्परेचर पॉईंटवर दिसतोय 26 डिग्री आहे. ठीक आहे, खूप छान आहे. ठीक आहे, गरमीचा एवढा विषयच नाही. कुठे 40 आणि 26 खूप फरक आहे. हळूहळू अजून येईल 25 पर्यंत येईल. 25-24 लास्ट एवढं काय आपल्याकडे काय कमी होत नाही. असं वातावरण आहे. सो चला मग आपण आपल्या ह्या व्हिडिओला इकडेच एंडिंग करतोय. फक्त आपण एक पावसाची थोडीशी झलक आणि थोडंसं पावसामध्ये एक निघत होतो. थोडंसं आपलं गाडीचं थोडंसं नॉर्मली लिकेज बघायचं होतं. एक थोडंसं लिकेज होतं मागे एकदा माझ्या रूफमधनं थोडंसं होतं, म्हणजे बटनच्या जो अँटिना आहे वरना, पण तिथून काही येत नाही पाणी. आणि खाली पण एक थोडंसं वाटत होतं पण ते कुठे येत नाही आहे. सगळं ओके आहे. कारण काय कसं आहे, आपल्याला ही गाडी आता मध्ये आपण परचेस केली तर आपल्याला कसं माहिती नव्हतं कुठे, कारण कधी कधी गाडीला कुठं ना कुठं पावसाळ्यामध्ये थोडाफार लिकेज कुठं होत असतो कधी कधी. तर तोच आपण बघायचं, कारण की कुठे आपण अचानक बाहेर पडलो आणि आपल्याला माहीत झालं का ना, अरे खूप जोरात पाऊस आला आणि लिकेज चालू झालंय. मग तिथे तेव्हा आपण काय करू शकत नाही. कुठे आपण मग ते गॅरेज धावा का कुठे काय करायला जा, काय MC लावा, ते करत बसण्यापेक्षा अगोदरच आपण थोडीशी चेक केली बरी गाडी. तर ते पण काम झालं आणि एक पावसामध्ये थोडीशी मजा आली. आणि थोडासा तुम्हाला एक छोट्याशा ब्लॉगमधनं थोडासा एक निसर्गाची थोडीशी झलक आपण दाखवायचा प्रयत्न केला आणि आपली छोटीशी एक नॅनोचा. सो चला मग पुढे व्हिडिओ थोडीशी अजून एक चांगली येईल. सो पुढच्या ब्लॉगसाठी
तुम्ही थोडीशी वाट बघावी लागेल तुम्हाला असं मला वाटते, आणि नक्कीच वाट बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्ह्यूज ॲक्च्युली खूप कमी येत आहेत, खूप म्हणजे खूपच कमी, काय एवढे व्ह्यूजच नाही येत आहेत. आता असं का होतं आहे हे मला पण काय माहिती नाही आहे, का यूट्यूबच्या सेटिंगमध्ये काय गडबड आहे का ते पण आपल्याला माहिती नाही आहे. कारण का मी ऑलरेडी सगळं चेक केलं पण असं काय मला काही दिसलं नाही. तर कदाचित पुन्हा एकदा आपण चेक करू काय प्रॉब्लेम आहे का कुठे सेटिंगचा, कारण का व्ह्यूज खूपच कमी येतात त्याला. सो आपण मेहनत करतोय, आपल्याला जसं जमेल तसं आपण व्लॉग्स बनवून टाकतोय. सो बघूया पुढे. सबस्क्रायबर आता थोडे थोडे वाढत आहेत हळूहळू, ज्या पद्धतीने थोडेसे असं ग्रोथ व्हायला पाहिजे त्या पद्धतीने नाही होत. सो बघूया पुढे अचानक चॅनल कुठे बूम झाला किंवा काय ते पण थोडासा आपण फेरबदल करू चॅनलमध्ये पुढे मागे पुढे. सो चला पुढच्या ब्लॉगला आपण भेटूया. टाटा बाय बाय.